नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला काही पुस्तकं रेकमेंड करणार आहे। तर तुम्ही म्हणाल की आजकाल इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप आणि याच्या सगळ्या जमान्यामध्ये पुस्तकं कोणी वाचतं का, याच्यावर माझाही विश्वास नव्हता मित्रांनो। पण काही महिन्यांपूर्वी मी पुणे बुक फेस्टला गेलो होतो, तर त्या ठिकाणी बघितलं की वाचकांची अजून सुद्धा गर्दी आहे। लोक वाचनासाठी उत्सुक आहेत, काही लोक आहेत की ज्यांना अजून सुद्धा वाचनाची आवड आहे। आणि वाचन काय असतं की जेवढं तुम्ही व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात राहत नाही, तर तेवढं मला असं वाटतं वाचनानं लक्षात राहतं, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे जेव्हा पण मी कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास केला त्यावेळेसचा। तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो, आता मी तुम्हाला काही बुक्स रेकमेंड करतो की ज्यांनी मला माझ्या लाईफमध्ये जेन्युइन मदत केलेली आहे। आणि ते तुम्हाला सुद्धा काही विद्यार्थ्यांनी वाचलेले असू शकतात, नसलेले वाचू शकतात, बट ज्यांनी मला मदत केली ते पुस्तक मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे। सो त्यातलं पहिलं पुस्तक मित्रांनो मी तुम्हाला सुचवेल ते म्हणजे ॲटॉमिक हॅबिट। हे पुस्तक जे आहे तर ते मी अगदी कधी घेतलं होतं मला हे आठवत नाही, बट मला तर वाटतं हे ग्रॅज्युएशन ला असताना मी याला परचेस केलं होतं। आणि हे पुस्तक घेतल्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस माझं लास्ट इयर होतं, तर त्यावेळेस ज्या आपल्याला डिग्रीमध्ये अभ्यास न करण्याच्या सवयी असतात, तर या सगळ्या गोष्टींपासून मी टोटल आयसोलेट होऊन अगदी नवा मी बनलेलो होतो। म्हणजे की अगदी सकाळी 6 वाजता उठलो आपण, तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत सरळ सरळ 4 महिने मी असं सलग अभ्यास करून माझी एक्झाम जी तर ती क्रॅक केली होती। तर त्याच्यामध्ये मित्रांनो या पुस्तकाचा सगळ्यात मोठा वाटा मी मानतो, कारण की या पुस्तकामध्ये काही नियम दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या सवयी कशा मोडू शकतात। जसं की मला मोबाईलची सवय होती स्टार्टिंगला, कारण सोशल मीडिया माझं हे डिपार्टमेंटच आहे, तर त्याच्यामध्ये मला माहिती आहे की ह्या गोष्टींचा इफेक्ट आपल्या मेंदूवर होतो। तर कशा प्रकारे आपल्याला डोपामिनचे हाय स्पाइक होतात, त्याच्यामुळे आपल्याला कसे मूड्स वगैरे बदलतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। किंवा या सगळ्या गोष्टी होत असताना तुमच्या ब्रेनवर ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी मोबाईलचं ॲडिक्शन पहिले दूर नेणं गरजेचं होतं। तर त्यासाठी मित्रांनो याच्यामधले काही रूल्स आहेत, 2 मिनिट्स रूल सारखे, की एखादी गोष्ट तुमच्या मेंदूमध्ये आली मला हे करायचं, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये लवकरात लवकर ॲक्शन घेतली गेली पाहिजे। सो त्याच्यासाठी हे पुस्तक किंवा अजून खूप सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर ते मी तुम्हाला रेकमेंड करेल। त्यानंतर मित्रांनो पुढचं बुक आहे हे मला माझ्या मित्राने रेकमेंड केलेलं होतं, योगेशनं, जो की UPSCची प्रिपरेशन करायचा पुण्यात आल्यानंतर। तर ईट दॅट फ्रॉग म्हणून। तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला खरंच बेडूक खायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे गोष्टी तर त्या तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल। पण हे पुस्तक मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल। त्याच्यामध्ये प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे एखादं काम आपण पुढे ढकलतो, तर हे तुम्हाला जर टाळायचं असेल, तो आळस तुम्हाला टाळायचा असेल, तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा। आणि तुम्ही कशा प्रकारे कामांना प्रायोरिटाईज करू शकता, कशा प्रकारे 80-20 रूल वापरून त्यांना मॅनेज करू शकता, कशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यात तुम्ही करू शकता, तर हे पुस्तक तुम्हाला मी रेकमेंड करेल। त्यानंतर मित्रांनो आता पुढचं पुस्तक जे आहे तर ते मी एक हे बरं ठीक आहे आता करून टाकतो। मला ॲक्च्युली शेवटी रेकमेंड करायचं होतं हे, कारण या पुस्तकाच्या मागची रेकमेंड करण्याची गोष्ट हीच की भारतामध्ये सध्या सगळ्या लोकांना जे तर खूप लोकांना असं मी म्हणेल की नोकरीची अपेक्षा असते। तर अशा वेळेस तुम्ही तुमचा स्टार्टअप असेल, तुमचा बिझनेस जो आहे तर तो कसा उभा करू शकता, कारण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये जर तुम्ही बघितलं तर भारत ही जगामधल्या सगळ्यात मोठ्या मार्केट्समध्ये एक आहे। युरोपियन युनियन असेल, अमेरिका असेल, चायना असेल, या सगळ्यांसोबत आपण ट्रेड करतो, त्या सगळ्यांना इंडियन मार्केट पाहिजे, इव्हन टेस्लाला सुद्धा पाहिजे। तुम्ही बघू शकता टेरिफ वॉर्स चालू आहे, तर या सगळ्या लोकांना इंडियन मार्केट पाहिजे। तर इंडियातलेच लोक का या मार्केटमध्ये उतरून आपण आपले जी वेल्थ आहे, फुल फुलाची पाकळी जी आहे तर ती या मार्केटमधून जनरेट करू शकतो। सो यासाठी मित्रांनो हे पुस्तक आहे, याच्यामध्ये तुम्हाला खूप गोष्टी आहेत, जसं की स्टार्टअपच्या तुमच्या इक्विटीपासून तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्ही आतापर्यंत शिकला नाहीत, तर त्या तुम्हाला याचं जाणून घ्यायला याच्यामधून तुम्हाला मदत होईल। किंवा मोनोपोली असेल किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये व्यवस्थितरित्या त्यांनी समजून सांगितलेले आहे, कसं तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तर तो इतरांची कॉपी न करता काहीतरी व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकू शकता। मित्रांनो पुढचं बुक आहे मित्रांनो जे माझ्याकडे सध्या नाही आहे, बट त्याला इकिगाय आपण म्हणू शकतो, काही लोक त्याला इकिगाय म्हणतात, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा। बट हे जापानीज लोकांचं हॅपी राहण्याचं एक तंत्र आहे, सिक्रेट आहे आपण त्याला म्हणू शकतो। तर हे बुक आहे मित्रांनो, तर ते मी एकदा ऐकलेलं पण आहे, एकदा मी वाचलेलं पण आहे। तर या बुकच्या मागे मित्रांनो त्यांनी वेगवेगळ्या फिलॉसॉफीज दिलेल्या आहे की ते कशा प्रकारे त्यांचे सिक्रेट्स असतात लाईफमध्ये, की त्याच्या थ्रू फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचं करिअर सेट करायचं आहे, तर तुमची आवडीची गोष्ट कोणती, तुम्ही कशामध्ये चांगले आहात, आणि या सगळ्या गोष्टींचा समतोल साधून तुमचं करिअर कसं फिक्स करायचं, तर याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगली मदत जी आहे तर ती या पुस्तकाची होईल। तर हे बुक सुद्धा मी तुम्हाला रेकमेंड करेल। त्यानंतर मित्रांनो पुढचं बुक आहे जे की खूप लोकांनी वाचलेलं असेल, रिच डॅड पुअर डॅड। हे पुस्तक
मला माहिती खूप लोकांनी वाचलेलं असेल, बट याच्या मागे सांगण्याचा अर्थ हाच की तुम्हाला तुमचे फायनान्शियल्स मॅनेज करता आला पाहिजे. मी असं म्हणत नाही मी टोटली मला करता येतात म्हणून अजून पण, बट शिकणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. आणि काय की आपण सुरुवात केली तर हळूहळू आपण पोहोचेल तिथं. कोणीच परफेक्ट नसतो. प्रत्येक प्रो गेमर जो आहे तर तो सुरुवातीला नूब असतो त्या गेममध्ये. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सो तुम्हाला हे बुक जो आहे रिच डॅड पुअर डॅड, त्याच्यामुळे तुम्हाला ते शिकवेल की ॲसेट्स काय आहेत, लायबिलिटीज काय आहे. फॉर एक्झाम्पल मला माझ्याकडे पैसे आहे आज कार घेण्याचे, बट मी त्या घ्यावं की नाही, ते माझ्यासाठी उपयुक्त आहे की नाही, ॲसेट आहे की नाही. त्या व्यतिरिक्त जर तेच कारचे पैसे मी दुसऱ्या कशात टाकून तिथून जर अजून वेल्थ जनरेट करू शकलो तर ते कसं राहील. किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ॲसेट लायबिलिटीज, कोणत्या गोष्टी तुम्हाला पैसे देतात, कोणत्या गोष्टी तुमच्याकडे पडून असतात, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तर त्या बुकमध्ये गेलेला आहे. तर हे होतं मित्रांनो. या व्यतिरिक्त पण मी बाकीचे पुस्तकं जसं की इलॉन मस्क हे संपवलंय वाचून, त्यानंतर हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग्स आहे, नंतर हे मेमरीसाठी आहे तुमचं काय, तर हे इतर पुस्तकं सुद्धा आहेत अवांतर. बट हे जे मला पुस्तक वाटले ते मी तुम्हाला रेकमेंड केले. आय होप तुम्हाला यापासून थोडीशी व्हॅल्यू मिळालेली असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.